राजकारण एका बाजूला आणि महाराष्ट्राचे भविष्य एका बाजूला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत असा एक मास्टर स्ट्रोक लावला आहे ज्याने राज्याच्या शिक्षण क्षेत्रात मोठी क्रांती होणार आहे। विशेषतः सोलापूर आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय म्हणजे लॉटरीच लागल्यासारखी आहे। काय आहे हा मोठा निर्णय, चला थेट जाणून घेऊया। तर मित्रा, राज्याच्या विकासासाठी शिक्षण सर्वात महत्त्वाचे आहे। काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट बैठकीत अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले। सर्वात मोठी घोषणा म्हणजे सोलापूरमध्ये 2026-27 या शैक्षणिक वर्षापासून नवीन सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू होणार आहे। आणि विशेष म्हणजे यात जुने कोर्सेस नाही तर थेट आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI, मशीन लर्निंग आणि सायबर सिक्युरिटी यांसारखे आधुनिक विषय शिकवले जाणार आहेत। यासाठी तब्बल 157 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे। दुसरा मोठा निर्णय म्हणजे राज्यातील आदिवासी भागातील शिक्षण सुधारणे। 5 प्राथमिक आश्रमशाळांना माध्यमिक आणि 19 माध्यमिक शाळांना थेट ज्युनियर कॉलेजचा दर्जा देण्यात आला आहे। यामुळे दुर्गम भागातील विद्यार्थ्यांची विशेषतः मुलींची शाळा गळती थांबणार नाही। तुळजापूर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाचेही सरकारीकरण होणार असून तिथेही AI आणि डेटा सायन्सचे कोर्सेस सुरू होणार आहेत। शिक्षण क्षेत्रात मुख्यमंत्री फडणवीसांचा हा मोठा आणि व्हिजनरी निर्णय मानला जात आहे। त्याचबरोबर राज्यातील तंत्रशिक्षण आणि आदिवासी भागातील शैक्षणिक सुविधांवर अनेकदा टीका होते। आधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। त्याचबरोबर शासकीय सूत्रांनुसार या निर्णयामुळे महाराष्ट्रातील ग्रामीण आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण त्यांच्याच जिल्ह्यामध्ये उपलब्ध होईल। तर ह्यावरती विरोधकांची प्रतिक्रिया काय आहेत, तर विरोधकांनी निर्णयाचे स्वागत केले असले तरी फक्त घोषणा नको, निधी वेळेत उपलब्ध करून इमारती उभ्या करा अशी मागणी केली आहे। त्याचबरोबर विद्यार्थी आणि पालकांमध्ये या निर्णयामुळे प्रचंड आनंद आहे। खासगी महाविद्यालयांची लाखो रुपयांची फी आता वाचणार आहे। येत्या काही महिन्यात या महाविद्यालयांसाठी भरती प्रक्रिया आणि पायाभूत सुविधांच्या कामाला वेगाने सुरुवात होईल। तर मित्रा, तुला ह्याबद्दल काय वाटते? तुझे मत आणि तुझे विचार मला खाली कमेंटच्या माध्यमातून नक्की सांग। त्याचबरोबर तुला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कर, आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर। त्याचबरोबर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।